नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वात पहिले सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, हा सण तुमच्यासाठी आनंद, ऐश्वर्य, संपत्ती आणि भरभराट घेऊन येवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी, दसरा 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा आहे. दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाची अशी तिथी. या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी घटाचे विसर्जन केलं जातं. नवमीचा उपवास सोडला जातो. कुळधर्म, कुळाचार केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक दसऱ्याचा शुभ मुहूर्त असल्याने एखाद्या नवीन कामाला आपण सुरुवात करू शकता. सोने खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी आणि नवीन संकल्पांसाठी दसऱ्याचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. मग या वर्षीचा म्हणजेच 2025 सालचा दसऱ्याचा विजय मुहूर्त कोणता आहे? शास्त्रोक्त पूजा कशी करावी? सरस्वती पूजन कसं करावं? अपराजिता पूजन कसं करावं? शस्त्रपूजा, शमीपूजन व आपट्याच्या पानांचा उपाय, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत सुद्धा ही माहिती शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला सुद्धा विसरू नका. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, प्रथम बघूया की दसऱ्याचा या वर्षीचा विजय मुहूर्त 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे. विजय मुहूर्ताची वेळ आहे दुपारी 2:27 पासून ते दुपारी 3:15 हा विजय मुहूर्तावरती आपण नवीन वास्तू घेऊ शकतो. किंवा बघा, तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं प्लॅनिंग जवळजवळ झालेलं आहे, तुम्हाला काही घर किंवा वास्तू काही घ्यायची आहे, तर त्याचं बुकिंगसुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता. नवीन कुठलं कार्य असेल, त्याची तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर त्याचीसुद्धा उद्या तुम्ही सुरुवात करू शकता. एखाद्या नवीन व्यवसायाची तुम्ही सुरुवात करू शकता. तसेच सोने खरेदी, त्यानंतर बघा आध्यात्मिक सेवेलासुद्धा सुरुवात करू शकता. समजा आपल्याला विजय मुहूर्तावरती हे सर्व कार्य करायला जमलं नाही, तर दिवसभरात कधीही आपण नवीन कार्य जे आहे तर त्याला सुरुवात करू शकता. बघा, 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त म्हणजे दसरा तिथी सर्व कार्य सिद्धिकारक मानली जातात. या दिवशी जे पण कार्य होतं तर त्याला सिद्धिकारक असं म्हटलं जातं. तर बघा, प्रत्येक कामामध्ये यश देणारा असा हा काळ असतो. आता पाहूयात की आपण दसऱ्याची पूजा कशी करावी, या दिवशी नेमकं काय काय करावं, म्हणजेच कोणकोणती शुभ कामं आहेत की आपण या दिवशी करावी. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं. आमच्या घरी देखील दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं. त्यांनी काय करायचं आहे? सकाळी लवकर उठायचं, स्नान संध्या करायची आहे, स्वच्छ वस्त्र घालायचे आहेत, म्हणजेच आपण आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर सगळ्या काही आपल्या जी काही वाहनं आहेत म्हणजे गाड्या वगैरे स्वच्छ धुवायच्या आहेत. मुख्य दरवाजा छान स्वच्छ पुसायचा आहे. घराची स्वच्छता करायची आहे. गाड्यांना तुम्ही आणि घरालासुद्धा झेंडूंच्या माळाचे तोरण बांधायचे आहे. आंब्याच्या पानाचे माळासुद्धा तुम्हाला या दिवशी लावायचे आहेत, म्हणजेच तोरण बांधायचं आहे. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवसापासून अगदी डोळे झाकून करू शकता. कारण हा दिवस खूपच शुभ असल्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलीही कामं सुरू केली तर त्यामध्ये आपल्याला यशच मिळत असतं. त्यानंतर बघा, तुम्हाला उंबरठ्याची पूजासुद्धा करायची आहे. या दिवशी उंबरठा छान असा स्वच्छ करायचा आहे. बघा, आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे आणि छान रांगोळीसुद्धा काढायची आहे. घरामध्ये यावेळेस तुम्ही कापूरसुद्धा लावू शकता. तर बघा, कापूर, धूप, अगरबत्तीचा जर तेव्हा तुम्ही सुगंध दरवळतो ना, तो खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर हे काम करायलासुद्धा अजिबात विसरू नका. त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला देवांना पंचामृताने स्नान घालून चांगली देवपूजा करायची असते. मात्र त्याआधी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची आहे. आता बघा, दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावरती आपण सरस्वती पूजन, त्याचप्रमाणे अपराजिता पूजन, शमी पूजन करायचे आहे. तर बघा, दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे. बघा, पूजा मांडणी अगोदर आपल्याला
जिथे मांडायची तर तिथे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एखादं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. कारण बघा, पाटावरती आपण ही पूजा मांडू शकत नाही, कारण आपल्याला भरपूर पूजा मांडायची असते. त्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बघा, कुठलीही पूजा करताना सगळ्यात पहिले आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो. तर आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला सगळ्यात पहिले हळद, कुंकू, अक्षदा, फुले व्हायची आहेत आणि त्यानंतर तुम्ही मुलांच्या पाठीवर किंवा तुम्ही एखाद्या कागदावर किंवा बघा तुम्हाला ज्यावर जमेल अशा ठिकाणी तुम्हाला सरस्वती मातेची रांगोळी म्हणजेच सरस्वती मातेचं हे यंत्र आपण बघा, मी तुम्हाला इथे स्क्रीनवर सुद्धा दाखवली. तर अशा प्रकारे आपल्याला सरस्वती मातेचं यंत्र काढून घ्यायचं आहे आणि त्याला तुम्हाला सगळ्यात पहिले हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे. यासोबतच बघा, तुमच्या घरामध्ये जे काही ग्रंथ आहेत, म्हणजे जे काही तुमच्याकडे सगळी काही देवांची जी काही पुस्तकं असतील, ग्रंथ असतील, त्याचीसुद्धा आपल्याला पूजा मांडायची असते. तर दसऱ्याच्या दिवशी बघा, जे काही आपले शस्त्र आहेत त्यापासून आपण कमवतो त्यांचीसुद्धा पूजा आपल्याला करायची आहे. समजा तुम्ही टेलरिंग काम करत आहात तर तुम्हाला टेलरिंगमधल्या सर्व वस्तूंची पूजा करायची असते. IT मध्ये तुम्ही जॉब करता तर तुम्हाला लॅपटॉपची, कम्प्युटरची पूजा करा. कसलं तुमचं दुकान आहे तर त्या वस्तूचं सुद्धा तुम्ही ज्या दिवशी ज्याच्यामुळे आपण आज कमवत आहोत तर त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची असते. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ज्या ज्या वस्तूंपासून आपण कमवतो तर त्या सगळ्या वस्तूंची, तुम्हाला त्या शस्त्रांची आपल्याला पूजा करायची असते. तसेच आपल्या घरात जे शस्त्र असतील, म्हणजेच कैची, हातोडी आणि ज्या काही आपण शस्त्र असतील तर म्हणजे विळी, चाकू वगैरे आपल्याकडं, म्हणजे सुरी, जे काही आपण कांदा कापण्यासाठी सुरी वापरतो तर तीसुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ धुवून त्याची पूजा करायची असते. आता खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर मग प्रत्येक शस्त्र मांडून त्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करायची आहे. तसेच शेतीचे अवजारे असतील तर त्याची देखील तुम्हाला इथे पूजा करायची आहे. आता दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला ज्या वस्तू आपण ज्यापासून कमवतो तर त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते. तर बघा, सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी वस्तू म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा शमीचं झाड छोटंसं का होईना पण शमीचं झाड तुम्हाला लावायचं आहे. बघा, शमीचं झाड हे अतिशय पवित्र आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्याची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपून जातात. त्यानंतर तुमची निर्णायक क्षमता वाढते. यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी येत आहेत तर त्या निघून जातात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळतो. किंवा तुमच्या इथे जवळपास कुठे शमीचं झाड असेल तर त्याचे पानं जरी तुम्ही आदल्या दिवशी तोडून आपल्या घरी आणले आणि त्याची दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल. पण शमीचं झाड जर असेल ना तर नक्की तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. झाड मिळालं तर झाड नक्की लावा. बघा, जे लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात कारण त्यांना वाटते की हे मी करू शकत नाही, अशा लोकांना तुम्ही शमीच्या झाडाची फांदी किंवा त्याचं पान आज तोडून आणून त्याची पूजा करून पॉकेटमध्ये किंवा त्यांच्याजवळ पूजा करून ठेवू शकता. आता तुमच्या घरामध्ये शमीचं झाड ठेवल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते. कर्ज वगैरे असेल तर ते कर्ज फेडण्याचे मार्ग आपल्याला मोकळे होतात. एवढी ताकद त्या शमीच्या झाडामध्ये आहे. यासोबतच बघा, शमीच्या झाडाच्या मुळाजवळची थोडीशी माती काढून तुम्हाला आणायची आहे, कागदामध्ये पुडीत ठेवायची आहे आणि घरामध्ये ठेवायची आहे. त्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते. जर तुम्हाला खूप कष्ट करूनसुद्धा यश मिळत नसेल ना तर बघा, तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शमीच्या झाडाची पूजा नक्की करा. विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याचं औक्षण केलं जातं. तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपट्याच्या पानांचे पूजन देखील केलं जातं, ज्यालाच आपण सोनं असं देखील म्हणतो. तर बघा, आता घरामध्ये काही लोक असे असतात की सतत निगेटिव्ह बोलतात की मला हे करावंसं वाटत नाही, माझी इच्छाच नाही आहे. म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्ती ते घर, त्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा म्हणजे मागे खेचत असतात. तर अशा लोकांना तुम्ही तर या दिवशी नक्की शमीच्या झाडाची पूजा करायला सांगा.
शमीच्या झाडाचं जे काही लाकूड आहे, जसं छोटंसं त्याची फांदी असेल, तुम्हाला घरी आणायची आहे आणि त्याची एक तर तुम्ही पर्समध्ये ठेवा किंवा बघा शमीच्या झाडाची पानं जरी तुम्ही पर्समध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल. यामुळे बघा त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात तर ते येणं बंद होतं. त्यानं सद्बुद्धी येते. कारण काही लोक असतात की ते बघा सतत कुठली ना कुठली गोष्ट करायची ठरवली ना तर पहिले निगेटिव्ह विचार करतात की माझ्याकडून होणार की नाही किंवा मला इच्छा नाही असं वगैरे, जे त्यांना जसं निगेटिव्ह बोलणं कुठंतरी बघा हा उपाय केल्याने त्यांचं जसं निगेटिव्ह बोलणं असतं ना तर ते कुठेतरी थोडंफार बंद होतं आणि त्यांचे विचार हे सकारात्मक होतात आणि घरामध्ये सुद्धा आपल्या सकारात्मक वातावरण राहायला मदत होते. यासोबतच बघा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गुप्तदान करायचं आहे. गरजूंना दान करा. नेहमी सत्पात्री झालं पाहिजे. म्हणजे बघा ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करा आणि काही तुमच्या यथाशक्तीने अन्न, वस्त्र, पैसे काही तुम्ही दान करू शकतात का? तर ते सुद्धा बघा या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा आपल्याला आपण कमवलेल्यापैकी काही थोडाचा, काही खारीचा वाटा जर आपण कुणाला दिला ना तर बघा त्याचा आपल्यामध्ये किंवा आपल्या कमाईमध्ये अजून वाढ होत असते. तर त्यामुळे दान हे शुभ दिवशी झालंच पाहिजे. आता ही सर्व पूजा सांगितली. सरस्वती पूजा, अपराजिता पूजा, शस्त्रपूजा आपल्याला करायची आहे. आणि बघा विजय मुहूर्तावरती दुपारी 2 ते दुपारी 2:15 समजा वेळ थोडी पुढे मागे झाली असेल तर चालेल, हरकत नाही. दसऱ्याच्या मुहूर्तावरती कधीही आपण ही पूजा केली तरीसुद्धा चालते. दिवसभरात देखील चालते. संपूर्ण जी तिथी असते ना तर तुम्ही या संपूर्ण दिवस असतो तर दसऱ्याची जी काही सर्व तुम्हाला कार्यसिद्धिकारक असतात तर या काळामध्ये प्रत्येक काम तुमचं तुम्हाला यश देऊन जातो. तर असा हा काळ असतो. तर त्यामुळे या दिवशी तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही चांगले कामं करण्याचा किंवा सत्कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आता बघा सिमोगलन संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच घटावरती जे काही धान्य उगवलेलं असतं ज्याला आपण धन म्हणतो तर ते बघा आपली जी काही ग्रामदेवता असेल तर त्या ठिकाणी जाऊन हे धान्य आपल्याला ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करायचं असतं. स्वच्छ वस्त्र परिधान करा, नवीन वस्त्र परिधान करा, ग्रामदेवतेचे दर्शन घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन हे धान्य अर्पण करावं. आपले गुरु स्वामी समर्थ महाराज त्यांच्या केंद्रात जा. त्या ठिकाणी स्वामींना देखील आपट्याची पानं व्हावीत. कर्त्या पुरुषानं सीमोल्लंघन करायचं म्हणजेच ग्रामदेवतेला धान्य व्हायचं असतं. नंतर घरी आल्यानंतर कुलस्त्रीने पुरुष मंडळींना औक्षण करावं म्हणजेच ओवाळावं आणि आपल्या देवघराजवळ देखील आपण आपट्याची पानं ठेवावीत. धन उगवलेले धान्य म्हणजे बघा आपलं जे काही धन उगवलेलं असतं तर ते व्हावं. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपट्याची पानं द्यावीत. शक्य झाल्यास दसऱ्याच्या दिवशी सवासनं जीव घालावी किंवा बघा कमीत कमी ओटी तरी भरावी. किंवा या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या जवळपास कुठेही स्वामी महाराजांचे केंद्र असतील तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. महाराजांच्या चरणी आपट्याची पानं अर्पण करावीत आणि तिथं जी पानं आपण दुसऱ्यांनी वाहिलेली असतात त्यापैकी 2.5 पानं आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीत ती आपट्याची पाने तुम्ही जी 2.5 पाने आणलेली आहेत तर ती ठेवा. महाराजांच्या चरणावरून आपण घेतलेली जी काही आपट्याची पानं आहेत तर ती आपल्याला वर्षभर सांभाळायची असतात. पुढच्या दसऱ्याला या पानाचे विसर्जन करा आणि नवीन पानं अशाच पद्धतीने आणायची असतात आणि आपल्याला ती ठेवायची असतात. म्हणजे आपल्या एक तर पाकिटामध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा. बघा हा उपाय केल्याने तुम्हाला जाणवेल की पुढच्या वर्षीपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती ही लवकर सुधरेल आणि हा उपाय आपण श्रद्धेने, खूप श्रद्धेने करायचा आहे. बघा अशा पद्धतीने विधिवत आपण ही पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला या संपूर्ण पूजेची उत्तर पूजा करायची असते. तर पूजा दिवसभर अशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे, संपूर्ण पूजेवरती हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत, नमस्कार करायचा आहे आणि सर्व हे फुलं वगैरे जे आहेत तर ते निर्माल्य, तर ते आपट्याची पानं असेल किंवा सर्व जे काही आपण या पूजेमध्ये वापरलं होतं म्हणजे झेंडूची फुलं
आपट्याची पानं हे देखील सर्व आपल्याला विसर्जन हे करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. आता दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्याला काही आध्यात्मिक सेवा करायच्या आहेत. तर सोने वाढणारा मुहूर्त याला म्हटलं जातं. तर बघा, आर्थिक परिस्थिती आपली सुधारल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मनोकामना पूर्ण होतील, म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण काही मंत्र, स्तोत्र अवश्य पठण करायचे आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने कनकधारा स्तोत्राचे 11 पाठ करावेत. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकाचे तुम्हाला 11 पाठ करायचे आहेत. त्यानंतर श्री सुक्ताचं सुद्धा तुम्हाला इथे पठण करायचं आहे. तुम्ही इथे 1 वेळा करा किंवा शक्य झाल्यास तुम्हाला 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करावं. विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. काल भैरव अष्टकसुद्धा तुम्हाला या दिवशी म्हणायचं आहे. तर बघा, दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी आपण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते. माता लक्ष्मीची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची असते. तर तुम्ही अगदी विष्णुदेवांचा एक साधा आणि सोपा मंत्र म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा अतिशय सोपा आणि अतिशय पॉवरफुल असा मंत्र आहे. तर तुम्ही हा नक्की म्हणू शकता. त्यानंतर बघा, लक्ष्मी मंत्रसुद्धा म्हणू शकता. तर नवार्णव मंत्र म्हणू शकता. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर आपल्याला स्वामींचा षडाक्षरी जो मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ, या मंत्राचं सुद्धा, या स्तोत्राचं मनोभावे तुम्हाला पठण करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला विधिवत आणि शास्त्रोक्त मंत्रासह यावर्षी विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घरात पूजा करायची आहे. आणि आपल्याला पूजा करून नक्कीच खूप समाधान लाभेल. खूप सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या सर्व सेवा तुम्ही करायला अजिबात विसरू नका. आणि बघा, जो 2.5 पानाचा जो आपट्याचा उपाय आहे, तर तो सुद्धा तुम्ही करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.